दरम्यान सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानं फारसा फरक पडत नसल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलेलं आहे। तर धनंजय मुंडे यांना भेटून धस यांनी समाजाशी धोका केला, हल्लाबोल केला आहे जरांगे यांनी। यावरूनच आता अंजली दमानिया यांनी सुद्धा टीका केलेली आहे। या प्रकरणात न्यायाच्या भूमिकेत आपण पहिल्या दिवशीपासून आजपर्यंत आहेत। आरोपीला फाशीच होणार आहे, आरोपीला फाशीच झाली पाहिजे या भूमिकेत देशमुख कुटुंबीय आणि समाज त्यामध्ये सगळे आले हे राहणार आहे। त्यामुळे या प्रकरणाला कुठल्या गोष्टीचे गालबोट लागेल, कुठं हे प्रकरण कमी होईल हे कदापि होणार नाही। तशा गोष्टीवर पण परिणाम होणार नाही, कारण मी रस्त्यावर आहे। या सरकारने जर असं काही पाऊल उचललं जेणेकरून या आरोपींना कुठंतरी मुभा भेटली सुटायची किंवा एकही आरोपी ह्याच्यातला सुटला किंवा कुठलाही प्रकार झाला तर आम्ही जे टोकाचं पाऊल उचलणार आहेत याची सर्वस्वी जबाबदारी जी आहे ही सरकारची असेल। आज हे असं घडल्यामुळे इतक्या क्रूर माणसाला, क्रूर येतो हो, त्या क्रूर माणसाला भेटलाय म्हणजे आता तू पण क्रूरच। तळहाताच्या फोडाप्रमाणे दसांना मराठ्यांनी जपलं, आज त्याच माणसानं कुऱ्हाडीचे वार करून मान तोडून नेली। स्वतःच्या स्वार्थासाठी दसांनी हे करायलाच नको होतं, पाऊल उचलायला नको होतं। हे पाऊल इतकं भयानक उचललं आता की कोणत्याच जातीचा विश्वास राहणार नाही त्या माणसावरती आता, कोणत्याच। पण इतकं मोठं कृत्य करायला नको होतं ज्याची आम्हाला अपेक्षाच नव्हती। आणि मला आत्ताही विश्वास बसत नाही की दसांनी एवढा मोठा समाजाशी धोका केला। मी कधीही सुरेश धस यांच्या बरोबर मोर्चाला गेले नाही आणि याचं कारण स्पष्ट होतं। आणि जे मी धनंजय देशमुख यांना बोलून देखील दाखवलं होतं की हा माणूस न्यायासाठी लढतोय हे माझ्या बुद्धीला पटतच नाहीये। आणि तेव्हा सगळ्यांना वाटलं आणि 2 महिने ज्या पद्धतीने त्यांनी विषय लावून धरला, कुठेतरी मला वाटायला लागलं की मी चुकले की काय। पण पुन्हा आता खरंच ठरलंय की राजकारण्यांना भावना नसतात, त्यांना हृदय नसतं, त्यांच्यासाठी फक्त तो एक राजकीय विषय असतो, मुद्दे मांडण्यासाठीचा विषय असतो आणि राजकीय सेटलमेंट करण्याचा विषय असतो। आणि तसंच काहीसं आता झालेलं दिसतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।